तर मित्रांनो 4 जून रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, पण यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। यामुळे भाजपाला त्यांचे मित्र पक्षांना एकत्र घेऊन सरकार बनवावं लागेल। निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या इंडी गठबंधनने 5 जून रोजी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, पण या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत। शिवसेनेचे 2019 ला 18 खासदार निवडून आले होते, पण यावेळी 9 खासदार निवडून आलेले आहेत। असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती नाराज आहेत, कारण सांगलीच्या लोकसभे जागेवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झालेला आहे। कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सपोर्ट केलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 9 खासदार आहेत आणि भाजपाला आता सरकार बनवण्यासाठी खासदारांची गरज आहे, तर उद्धव ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा।